बरं झालं आपण या संदर्भात प्रश्न विचारला आहे. सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या न्यूज चाललेल्या आहेत आणि उलट-सुलट बातम्यांमुळे सगळे जनतेमध्येही संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेव्हापासून योजना सुरू झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत पुणे जिल्ह्यात 21,11,000 अर्ज आले. त्यापैकी 20,84,000 अर्जांची आम्ही छाननी केली. 9,800 अर्ज अपात्र झालेत. पण ते अपात्रतेचे कारण जे आहे, ते अर्ज भरत असताना त्यांनी हमीपत्र न देणे किंवा पुरुषांचे फोटो लावलेले होते, पुरुषांचे आधार कार्ड होते, काहींची वयाची अट जी आपण केलेली आहे ती अट बसत नव्हती. तर ह्या गोष्टी निदर्शनास आल्यानंतर छाननी समितीने त्यावेळेस ते अपात्र केलेले आहेत. परंतु आता असा मेसेज गेला आहे की पुणे जिल्ह्यातनं 10,000 अर्ज अपात्र केले बाबा. तर असे आम्ही कुठलेही अर्ज प्रशासनाने आत्ताच्या घडीला अपात्र केलेलं नाही. ज्या लोकांना लाभ मिळालेला आहे त्यांचा कुठल्याही अर्जाची फेर तपासणी किंवा पुनर्पडताळणी अद्याप केलेली नाही आणि कुठलाही अर्ज आम्ही अपात्र केलेला नाही आहे. जे पात्र झालेले आहेत त्यांचा कोणताच अर्ज आजपर्यंत प्रशासनाने अपात्र केला नाही, फेर तपासणी केली नाही आणि या संदर्भात शासनाचा देखील कुठलाही आदेश प्राप्त नाही आहे. त्यामुळे राज्यभरात असं कुठेही फेरपडताळणीचं काम अद्याप आज रोजी चालू नाही आहे. जे पूर्वीचे अर्ज होते, आचारसंहिता लागण्यापूर्वी आमचं काम शिल्लक होतं की ज्यांनी अर्ज भरलेत पण आम्ही छाननी केली नाही. तर ती अशी अर्ज पुणे जिल्ह्यात 59,000 होती आणि त्या अर्जांवर आम्ही छाननी प्रक्रिया पुढे कंटिन्यू केली आणि आमचे त्यातले आता 12,000 अर्ज जे राहिलेले होते ते उद्या संध्याकाळपर्यंत आमचं 100% काम पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या टप्प्यात जे रेग्युलर वर्क करायचं आहे योजनेमध्ये तेच काम प्रशासनामार्फत केलेलं आहे. परंतु जे समाज माध्यमांमध्ये बातम्या फिरल्या की ज्या लाडक्या बहिणी पात्र होत्या, ज्यांना लाभ मिळाला त्यांचा देखील आता लाभ शासन काढून घेत आहे का किंवा त्यांची पुनर्पडताळणीमध्ये त्यांना अपात्र करतायत का, तर असं कुठल्याही स्वरूपाचं काम प्रशासन पातळीवर सुरू झालेलं नाही आहे. टेक्निकल 10,000 ते अर्ज आहे ते टेक्निकल ह्याच्यामुळे रद्द झाले. हां, जे 10,000 अर्ज आहेत त्यात बेसिक रिझन आहे आणि पहिल्याच टप्प्यात त्यांनी अर्ज सादर केल्यानंतर छाननी करत असतानाच ते पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत. उदाहरणार्थ एखाद्या महिलेचं वय 65पेक्षा जास्त असेल तर ती त्या योजनेत बसत नाही किंवा एखाद्या महिलेला इतर योजनेचा लाभ मिळत असेल, श्रावण बाळ योजना असेल, तर त्या महिलेचा अर्ज हा तपासणीमध्ये अपात्र ठरतो. तर ही अशी अर्ज 21 लाखच्या छाननीमध्ये ही सुमारे 10,000 अर्ज अपात्र ठरलेली आहे. आता कोणीही नवीन लाभार्थी विचारणा करत नाहीये की आमचा अर्ज भरायचा राहिला आहे किंवा आम्हाला अर्ज भरायचा आहे, अशी कुठलीही विचारणा सामान्य जनतेतून होत नाही. नियमावली बदलली किंवा असं काय आहे का किंवा काय त्याचा एक बरेच लोकांच्या मनामध्ये गोंधळ आहे. हां. तर असं कुठलीही शासनाने नियमावली बदललेली नाही. जे पूर्वीचे शासन निर्णय आहेत तेच आज रोजी कायम आहेत आणि त्याच सूचनाही आहेत. त्याच्यामुळे आत्तापर्यंत ज्या काही बातम्या चाललेल्या आहेत त्यांना कुठलाही बेस किंवा आधार असा नाही आहे. तर आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांना हे सांगू इच्छितो की शासनाने जे पूर्वीचे शासन निर्णय घेतलेले आहेत त्यानुसारच कार्यवाही चालू आहे आणि यापुढे शासनाचा कुठलाही आदेश प्राप्त झालेला नाही आहे. जे अपूर्ण काम होतं तेच काम आम्ही पूर्ण करतोय. खरं तर तुम्ही काल एक पत्र पण काढलं, त्याच्यानंतर काय पत्र होतं, त्यामध्ये काय तुम्ही आवाहन केलं? हां, ते पत्र आम्ही आमच्या अधिकाऱ्यांमार्फत, अंगणवाडी सेविकांमार्फत गावागावापर्यंत लोकांमध्ये हे कळावं की असं कुठलाही प्रकार शासनामार्फत सुरू नाही आहे. पुनर्पडताळणी झाली, तुमचं अपात्र केलं आहे, तर ह्यामुळे जी पॅनिक सिच्युएशन क्रिएट होते तर ती होऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांना आवाहन केलं की अंगणवाडी सेविकांमार्फत सगळ्यांनी होम व्हिजिटद्वारे सगळ्यांना सांगावं की असं कुठलाही शासनाचे आदेश नाही. किती लाडक्या बहिणींना पैसे पोहोचले, किती महिन्याचे? आम्ही जे पात्र करून शासनाला पाठवलेले आहेत त्यातले फक्त 69,000 अर्ज त्यावेळेस जो हप्ता आपण दुसरा तिसरा हप्ता ज्यावेळेस टाकला त्यावेळेस तेवढ्या अर्जांचं आधार सीडिंग राहिलेलं होतं. त्यामुळे तेवढे सोडले तर बाकी सगळ्यांना त्यांचे हप्ते मिळालेले आहेत. त्यांचे सुरुवातीच्या कालावधीतले जे 3-4 महिन्यापर्यंतचे जे होते, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरपर्यंतचे हप्ते आहेत. तर आता पुढचे हप्ते जे आहेत ते इमिजिएट डिसिजन झाला की शासनामार्फत ते शासन स्तरावरच मंत्रालय पातळीवरनं ते हप्ते वर्ग केले जातील. हां, त्याची प्रोसेस आहे. त्याला शासनाकडे बजेट उपलब्ध आहे आणि त्यानुसार त्यांची प्रोसेस कंप्लीट झाली की ते हप्ते वर्ग होतील. आणि दुसरी एक क्लॅरिटी देऊ इच्छितो की काही ठिकाणावरून असेही फोन येतात की 2100 रुपये आम्हाला मिळाले, आमच्या अकाउंटला हप्ता वर्ग झाला आहे, बाकीच्यांचे नाही झाले. तर असं शासनामार्फत 2100 रुपये अद्यापपर्यंत कोणालाही दिलेलं नाही. असाही शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही आहे. तो ज्या वेळेस निर्णय घेतला जाईल
तेव्हापासून त्याचा शासन निर्णय येईल आणि ऑर्डर्स प्राप्त होतील, मग 2100 रुपये त्यांच्या खात्यावर वर्ग होतील. लाडक्या बहिणी डिसेंबरची वाट पाहतायत, कधीपर्यंत त्यांना मिळतील असं काय आहे? अंदाज आहे की जानेवारी अखेरपर्यंत यांचं डिसेंबर जानेवारीचे हप्ते मिळतील त्यांना. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.